ही फळबाग लागवड योजना म्हणजे भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना याच्या व्यतिरिक्तही पोखराच्या अंतर्गत काही फळबाग लागवड योजना या ठिकाणी फेज 2 मध्ये सुरू करण्यात आलेल्या आहेत. सरकारच्या माध्यमातून ह्या सर्व फळबाग योजना समोर आणण्याचं कारण म्हणजे फळबागेतून येणारं अधिक उत्पन्न हे शेतकऱ्यांचं उत्पादन वाढीचा एक स्रोत असावा या उद्देशाने या सगळ्या गोष्टी सुरू करण्यात आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये सरकारने महाराष्ट्र सरकारने नवीन सुरू करण्यात आलेली MRAGS म्हणजे मनरेगाच्या अंतर्गत फळबाग लागवड योजना सुरू करण्यात आलेली आहे. आणि ही जी मनरेगाच्या अंतर्गत जी फळबाग लागवड योजना आहे या योजनेचा मुख्य उद्दिष्ट आहे की शेतीमध्ये फळबाग लागवडीच्या माध्यमातून एक रोजगार निर्मिती करणे, शाश्वत शेतीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे आणि फळबाग लागवड ही दीर्घकालीन असल्यामुळे दीर्घकालीन पिकांमध्ये त्याची एक प्रकारची गुंतवणूक शेतकऱ्याची व्हावी हा एक मुख्य उद्देश त्या माध्यमातून सरकारचा आहे. याची मुख्य वैशिष्ट्य जर आपण बघितलं तर याची नेमकी पात्रता काय आहे तर याची पात्रता आहे की तो शेतकरी मनरेगाचा जॉब कार्ड धारक शेतकरी असावा, त्यानंतर ते महिलाही असू शकेल किंवा मग दिव्यांग लोकांना याच्यामध्ये जास्तीत जास्त प्राधान्य देण्यात येईल. लागवडीचं क्षेत्र हे किमान 0.5 हेक्टर ते कमाल 2 हेक्टरपर्यंत असू शकतं आणि याच्यामधली जी अनुदानित रक्कम आहे ही प्रति हेक्टरी 50,000 याप्रमाणे 3 टप्प्यामध्ये सरकारद्वारे आपल्याला देण्यात येते. मग त्याच्यामध्ये आपण कुठली कुठली पिके घेऊ शकतो तर आपली सगळी कोरडवाहू फळपिके जी आहेत, आंबा आहे, पेरू आहे, त्यानंतर डाळिंब आहे, संत्रा आहे, मोसंबी आहे, लिंबू आहे, सीताफळ आहे इत्यादी फळपिके जी आपल्या कोरडवाहू फळबागाच्या धारणा क्षेत्रामध्ये येतात ह्या सर्व फळपिकांची आपण यामध्ये लागवड करू शकतो. मग याच्यामध्ये अर्ज प्रक्रिया कुठे करता येईल तर अर्ज प्रक्रिया करत असताना आपल्याला ग्रामपंचायतीमध्ये जाऊन संपर्क साधणं आवश्यक आहे आणि त्यानंतर आपल्याला अधिक माहिती पाहिजे असेल तर नजीकच्या तालुका कृषी अधिकाऱ्याकडे आपण संपर्क साधू शकता. यामध्ये अनुदानाचे टप्पे कसे राहतील तर अनुदानाच्या टप्प्यामध्ये 3 टप्पे राहतील. सुरुवातीला पहिला टप्पा जो असेल तो 60% अनुदान आपल्याला पहिल्या वर्षी मिळेल, दुसऱ्या वर्षी आपल्याला त्याचं 25% उरलेलं अनुदान मिळेल आणि तिसऱ्या वर्षी आपल्याला उरलेलं 15% अनुदान यामध्ये मिळणार आहे. ह्या संपूर्ण माहितीच्या नंतर जे शेतकरी इतर कुठल्याही फळबाग योजनेच्यापासून वंचित राहिले असतील आणि त्यांना फळबाग लागवड करण्याची इच्छा असेल अशांनी आपल्या तालुका कृषी अधिकारी किंवा ग्रामपंचायतीत जाऊन मनरेगा अंतर्गत फळबाग लागवडीसाठीच्या योजनेसाठीचा आग्रह करावा.